तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुकाराम मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंडे साहब तुम वता तुकाराम मुंडे तुम आगे बढ़ो। तुकाराम मुंडेंचा विजय असो, तुकाराम मुंडेंचा नगर तालुक्याच्या वतीनं किंबहुना सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मुंडे साहेबांना दुग्ध अभिषेक घालण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचं अन्न व औषध उत्पादन सचिवपदी त्यांची नियुक्ती झाल्यापासून खऱ्या अर्थानं कुठंतरी या महाराष्ट्रामध्ये अन्न व औषध उत्पादक ही कुठंतरी एक विभाग आहे असं आम्हाला कळायला लागले। कारण आजपर्यंत कुठलीही वस्तू आपण खरेदी केली तर त्यात 50% भेसळ आपल्याला पाहायला मिळते। मग ती मिठाईपासून तर फार औषधांपर्यंत ही परिस्थिती आहे। हे साहेब जेव्हापासून इथं नियुक्त झालेत तेव्हापासून खऱ्या अर्थानं सर्व ठिकाणी धाड क्षेत्र सुरू झाले आणि याचा परिणाम असा होणार आहे का शेतकऱ्यांच्या दुधातील सर्व भेसळ ज्या वेळेला थांबणार आहे त्यावेळेला दुधाचे रेट वाढणार आहेत। ते कशा पद्धतीने वाढणार आहेत? या दुधामध्ये कधीही शेतकरी भेसळ करत नाही, पण शेतकऱ्याकडून खरेदी केल्यानंतर मधले हे जे टगे आहेत, जे गब्बर झालेले लोक आहेत, हे लोक त्यामध्ये भेसळ करतात मोठ्या प्रमाणात आणि यांचे अन्न व औषध प्रशासनाचे जे लागे बांधे आहेत हे एकमेकाच्या संगनमताने इतक्या मोठ्या प्रमाणात त्यामध्ये भेसळ करतात। त्यामुळे दूध जे आपण 10 लिटर घालतो त्याचं 20 लिटर तयार होतंय आणि शेतकऱ्यांना भाव मिळत नाही। आज शेतकरी 1 लाख लिटर जर दूध उत्पादन करत असेल तर विक्री होती 1.5 लाख 2 लाख लिटरची। हे कुठून येतंय? हे फक्त भेसळीतून येते। ही भेसळ थांबण्यासाठी आणि दुधापासून जे बनणारे पदार्थ आहेत त्यातील भेसळ थांबण्यासाठी मुंडे साहेबांची बदली होऊ नये ही मागणी सर्वात मोठी मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही करत आहोत। त्यांची जर बदली झाली आणि आमचे जे मुलं बाळ आज आरोग्यदायी जगतायत त्यांना कुठेतरी विष घालण्याचा प्रयत्न जर झाला तर आम्ही आंदोलनाला सर्वजण ठामपणे रस्त्यावरती उतरू। तुकाराम मुंडे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुकाराम मुंडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मुंडे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। दुग्ध अभिषेक घालण्याचं कारण एवढंच की आता कुठेतरी अन्न औषध प्रशासन कुठेतरी जागा झाल्याचं आम्हाला समजलंय। कारण मुंडे साहेब आल्यापासून मोठ्या प्रमाणात कारवाया चालू झाल्या आहेत। परिणामी बाजारातील नगर जिल्ह्यातील कमीत कमी 30% भेसळ कमी झाल्याचं आम्हाला आता वृत्तपत्राच्या माध्यमातून समजतं। याचा फायदा असा होईल की शेतकऱ्याच्या दुधाला भेसळीचं दूध बंद झाल्यामुळे दुधाला भाव भेटेल व नागरिकांना चांगल्या प्रकारचे अन्नपदार्थ खायला भेटतील। व मुख्यमंत्री साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की कमीत कमी 3 वर्ष मुंडे साहेबांची या खात्यावरून बदली करू नये, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू।